एक गोंंदवलेकर महाराजांचं वाक्य जे आहे की मला नामात पहा. नामात पाहणं म्हणजे नक्की काय? त्यांचं दुसरं एक सुद्धा एक जे वाक्य जे नामाविषयी सगळं सांगितलेलं आहे, नामस्मरण किती महत्वाचं आहे. दुसरं जे वाक्य म्हणजे की जन्मभर तू काही नाही केलंस तरी चालेल, मृत्यू समय नाम घे आणि मग देह सोड. म्हणजे एवढं नाम हे पॉवरफुल आहे राम नाम, त्यांनी दाखवून दिलं. पण नामात पहा याचा अर्थ काय? म्हणजे नक्की कुठे पाहायचं? महाराजांकडे पाहायचं, नामात पाहायचं, माळेकडे पाहायचं, काय? एक साधं मी उदाहरण देतो जे मला वाटतं की हे होऊ शकतं. मी म्युझिशियन आहे. एखादा कलाकार आधी पहिलं गुरुकडे जातो, तालीम घेतो, गुरुच्या सहवासात असतो, सेवेत असतो. ते सगळं विद्या ग्रहण करतो, विद्या आणि ज्ञान. त्याचा तोपर्यंत एक गुरु असतोच त्याचा. मग त्यानंतर कलाकार आपापलं बाहेर पडतो. तो त्याचे कार्यक्रम आणि त्याचे संसार सुरू होतो, पैसे कमवायला लागतो. पण त्याची साधना चालू असते. जशी गुरुकडे आहे तशीच तो त्याची साधना करतो. पण एक काळ असा येतो की इतका तो रियाज झालेला असतो, तो गायक असू दे किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट वाजवणारा असू दे, इतका रियाज होतो की ते वाद्याबरोबरच इतकं अनुसंधान असतं की ते वाद्यच त्याचं गुरु बनतं. वाद्याशी इतकी कनेक्टिव्हिटी असते की ते वाद्यच त्या कलाकाराशी बोलायला लागतं. म्हणजे गाण्याचा गायकाचा तानपुराही गुरु बन गया. तो तानपुराच गायकाला शिकवतो सूक्ष्मातून, तू आज हे गाऊन बघ, तू ते गाऊन बघ, असं करून बघ, तसं करून बघ. जसं तबला वाद्य पण शिकवतं. हे जेव्हा घडतं, वाद्यच गुरु बनतं. ते गुरुच्या खरं आयुष्याचं सार्थक होतं. गुरुला चांगली गती मिळाली. कारण का खरी विद्या फळाला आली. क्योंकि तानपुरा ही गुरु बन गया. तसंच मग अध्यात्मात तरी वेगळं काय आहे? नामस्मरण करायचंय. किती करायचंय? एवढं नामस्मरण करायचंय की ते नामच गुरु बनलं पाहिजे. नामातूनच गुरुला तुमच्या बघता आलं पाहिजे. ह्यालाच आपण म्हणू शकतो की मला नामात पहा. धन्यवाद.